शेगाव तहसील कार्यालय भाजप तालुका उपाध्यक्ष विलास भाऊसाहेब फाटके यांच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार शेगाव तालुक्यातील दरसोडे येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक शंकर वारुळे व त्यांची पत्नी नरोडे मॅडम यांनी शासनाची फसवणूक करून घरभाड्याची रक्कम स्वीकारली आहे आणि उपोषण आहारामध्ये भ्रष्टाचार केलाय। म्हणून आज भाजप तालुका उपाध्यक्ष विलास भाऊसाहेब फाटके यांनी तहसील कार्यालय शेगाव येथे आमरण उपोषण केले। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तक्रार अर्ज 4 जुलै 2024 रोजी दिलेला आहे, परंतु संबंधित शिक्षकांना पाठीशी घालून मला फक्त कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले गेले, परंतु अद्याप कोणतीही कारवाई व गुन्हा दाखल झालेला नाही। तसेच संबंधित शिक्षकांनी आहारामध्ये अफरातफर केल्याबाबतचा पूर्ण व्हिडिओ चित्रीकरण रेकॉर्डिंग आहे। इतका सबळ पुरावा असून सुद्धा संबंधित शिक्षकांवर आपण कारवाई करीत नाही। तसेच शासनाचे निर्धारित मालाची व्यवस्था केलेली नाही। प्रत्येक विद्यार्थ्यांना मोगम व कमी प्रमाणात भात दिला जातोय। तसेच सर्व पोषण आहार हा एकदम दुर्गंधी व घाणेचे साम्राज्य असलेल्या खोलीमध्ये ठेवलेला आहे। त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनास धोका निर्माण होऊ शकतो। तरी ढोरसरे येथील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शंकर वारुळे व त्यांची पत्नी नरवडे मॅडम हल्ली या पती पत्नीने शासनाची फसवणूक करून पती पत्नी एकत्रीकरणाचा सवलतीचा गैरफायदा घेऊन 2 ठिकाणी घरभाड्याची रक्कम स्वीकारली आणि मुख्यालय न राहता मुख्यालय राहतो असे खोटे दाखवून शासनाची गंभीर स्वरूपाची फसवणूक केली आहे। त्यामुळे त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करून 5 दिवसांच्या आत गुन्हा दाखल करावा म्हणून विलास भाऊसाहेब फाटके यांनी 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय शेगाव समोर आमरण उपोषण केले आहे। आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी विजय मगर। नमस्कार, मी विलास फाटके शेगाव तालुक्यामध्ये ढोरसडे गावामध्ये शिक्षक शंकर वारुळे या शिक्षकानं आम्ही गावातील ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार मी एक शेगाव भारतीय जनता पार्टी तालुक्याचा उपाध्यक्ष म्हणून गाव लोकांच्या तक्रारीनुसार त्या गावामध्ये गेलो असता तर त्या शिक्षकाने शालेय पोषण आहार याच्यामध्ये खूप मोठी अफरातफर केलेली आहे आणि म्हणून त्या शिक्षकावर आपण रितसर शासनाने कारवाई करावी अशी मी वेळोवेळी गेले 1.5 महिन्यापासून मागणी करतोय। तर या बच्च्याच्या तोंडातील घास हा शिक्षक वारुळे हा हिसकावून खात आहे आणि तिथं आम्ही मोजमाप केला असता त्या तांदूळामध्ये आणि जे बाकीचा पोषण आहार असतो त्या ठिकाणी टमाटे, बटाटे, तूर, वटाणा यामध्ये खूप मोठी तफावत जाणून आली आणि म्हणून आम्ही एक आमचे मित्र भाऊ वाघमारे आणि मी आणि आमची टीम ते जाऊन सारी पाहिलं तर एक शिक्षक एका मुलांच्या ताटातून ओढून खातोय आणि हा अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही। म्हणून मी या ठिकाणी आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं इथं एक मोठी शासनाची फसवणूक आणि पती पत्नी एकत्रीकरणाचा लाभ घेऊन त्या शिक्षकांना करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा।